मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गावात एखाद दुसरे लग्नकार्य दरवर्षी हमखास असायचे. जास्तच पण कमी नाही. आणि त्या लग्नाचे निमंत्रण संगमेश्वर, भैरी, जोखोबा, वेसोबा, जंगलदेव यांच्यानंतर बामनदेव म्हणून खुद्द भिक्कम भटांकडे यायचे. देवानंतर त्यांचा मान होता आणि मग सगळ्या गावाला त्याचे अवतन जायचे. तासे, वाजंत्री, सनई यांच्या गजरात अगदी सागर संगीत, नारळ विडा आणि अक्षता घरी यायच्या. कुणाच्याही घरचे कार्य असले तरी घरटी एक असे माणूस आमंत्रणाच्या अक्षतेबरोबर बाहेर पडायचे. मग ते पण कार्य भले बामणाकडले असो, मराठ्याकडले असो अथवा कुणब्याकडले. या गावची ही प्रथा जरा वेगळीच होती. एखाद्याकडचे कार्य हे आपले समजून गाव राबायचा. लग्न होऊन नवीन मुलगी गावात आली की गाव आनंदी व्हायचा. आणि गावातली मुलगी बाहेर गेली की आई वडिलांइतका गाव दुःखी कष्टी व्हायचा. गावाच्या वेशीपर्यंत पोचवायला जायचा. नवीन जोडपे गावात आले की नारळ विडा घेऊन भटाच्या घरी जाणे ही त्या सगळ्यांना पर्वणीच वाटायची. सुके पोहे आणि चहाचे अप्रूप असायचे. पण त्याही पेक्षा त्या नवीन जोडप्याची बामणजी थट्टा करीत असे ती मज्जा बघणे औरच असायचे. आग्रह करून करून नाव घ्यायला लावायचे. विड्या तोडायचा कार्यक्रम व्हायचा. मुठीतल्या सुपारीस घट्ट धरून नवऱ्या मुलीस काढायला लावायचा. हे असे सगळे थट्टेचे विधी गाव अगदी रंगून पाहायचा. लाजेने गोरी मोरी होणारी नवरी हे बघणं हाही एक गमतीचा भाग असायचा. पण हे सगळे नरसूच्या लग्नापर्यंतच कसे बसे टिकले. लग्नानंतर काही वर्षांनी हळूहळू बंदच होत आले आणि मग कायमचेच बंद झाले. वांझोटे घर, निर्वंशी चौथरा या शब्दांनीच गाव धसकायचा. पोरे बाळे कधी मधी यायची तीही बंद झाली. गाववाल्यांनी दमात घेऊन पोरांना नरसूच्या आवारात पाऊल टाकायला बंदी केली. नरसू, शांतू आंब्या फणसांच्या मोसमात चुकचुकायची. आंब्याखाली वरपिक्या आंब्याचा सडा पडलेला असायचा. फणस पिकून बदाबदा खाली पडायचे, पण ते न्यायला कुणी येत नसत. तोही एक काळ होता. या घराला आंब्याखालच्या वरपिक्या आंब्याची साल सुद्धा दृष्टीस पडत नसे. पहाटे कंदील चूड घेऊन त्या मिणमिणत्या प्रकाशात लहान थोर आंबे कवळून नेत असत. फणसाची राखण करंदीचे काटे लावून करायला लागायची. आणि मोसमात आता मात्र हे सगळे फुकट जायचे. झाडाखाली पिक्या फळांचा राडा व्हायचा. घाण तर खूप सुटायची. माशा, केमरी यांचे साम्राज्य पसरायचे. पण कोणी काही नेत नसत. अगदी काजूची बोंडे देखील फुकट जात होती. नरसू आणि शांतू हे सगळे पाहताना अबोल व्हायची. निसर्गावर देखील आपल्यामुळे वाळीत पडायची वेळ आली म्हणून कुढायची. निसर्ग सुद्धा विलक्षण बनला होता. सगळे कसे भरभरून देत होता. हात लावावा आणि फळ घ्यावे असे चालले होते. खाऊन तरी किती संपविणार. दोघांच्या संसाराला देखील मर्यादा होत्या. पण निसर्ग मात्र फुलाफळांच्या बाबतीत अमर्याद बनला होता. त्या निसर्गाची क्रूर थट्टा गाव करीत होता. नरसू आणि शांतू हे पाहत होते. त्या तातू शेटला वेळ अवेळ काही एक नाही. शांतूने माझघरातून विचारले, येऊ दे गो, तो तेवढाच येतोय. बाकी कुणास यावेसे तरी वाटते का? तुम्हास पण काही नाही उतारवय. झोपायचे थोडा वेळ लगेच त्याच्याबरोबर गप्पा मारायला जायला नको होते. काय म्हणत होता एवढे? काही नाही, तुला नावाजत होता. तुझ्या औषधामुळे त्याची पोरे जगली असे त्याला वाटते. एवढेच सांगायला आला होता होय? एवढेच? बरेच जमते त्यास. 25-30 वर्षानंतर मी दिलेल्या मात्रेची आठवण त्यास होते हे बरीच एकंदरीत म्हणायचे. नाही म्हणजे आला होता महादेवाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन. हा आणखी कोण महादेव? त्याचा मुलगा. मुलाचे नव्याने बारसे केलेन की काय? त्यास महादेव नावाचा मुलगा माझ्या तरी ऐकण्यात नाही बाई. शांतूने बोलता बोलता कैचीत पकडलेले पाहताच नरसूने सगळे सांगून टाकले. काही एक आडपडदा न ठेवता. शांतू खिन्न झाली.
आपणास मुलगा असता तर एव्हाना सून आली असती नाही? तिने हळूवार आवाजात विचारले. सून नव्हे, नातू खेळला असता मांडीवर. गोरा पान, लाल चुटूक, ओठांचा दुडदुडू धावणारा आणि बोबडा बोलणारा. तुला सांगतो शांतू, मग हे म्हातारपणाचे कष्ट मी केव्हाच विसरलो असतो. त्याला मी असा बेरकी बनवला असता आणि तुला सुद्धा पळापळ करायला लावली असती. कुणासारखा झाला असता हो? कुणासारखा? तिच्या प्रश्नानं दोघंही भानावर आली. आपण काय बोलत होतो हे लक्षात येताच गप्पगार पडलीत. शांतू, आपण भलतेच काहीतरी. आपण वेडे खुळे आहोत ग, ठार वेडे. शांतू, आपण ठार वेडे आहोत. वयाला न झेपणारे न सोसणारे विचार आपण करतो. काहीतरीच बरळतो. असे वेडे होऊन जगण्यापेक्षा तो मूर्ख, तो यमास देखील दया आपली येत नाही. कशाला जगवतो आपण आज? तिने त्याच्या तोंडावरती हात ठेवला. हेच मगाशी बोलत होता ना तातू शेठ जवळ. हितपर्यंत ऐकू येत होते हो. तुम्ही मरायची भाषा काढता आणि मग मी काय करू? अहेवपणी मरण यावे असे मी म्हटले तर तुम्ही चिडता. आणि आता इतके का घाई झाले तुम्हाला? तुम्ही लावलेली बरीच रोपटी जगायचेत, फुले फळे धरायचेत. नि हो, गावास तुम्ही हवे आहात. परवा पांडबा गावकर काय म्हणत होता आहे ना हो लक्षात? तो काही न बोलता झोपाळ्यावरती पाय हलवत बसला. शांतू घरात गेली. शांतू, त्याने बऱ्याच वेळानं हाक मारली. थोडा चहा आण ग, घसा सुकलाय हो अगदी. सैराट झालेले डोके बऱ्याच वेळाने पूर्ववत झाले. शांतूने आणलेला वाफाळलेला चहा त्याने घेतला आणि तरतरी आली तसा उठला. कोपऱ्यातली कुदळ घेतली. काय करताय? अगो, तो बानवली माड आहे ना, त्यास एक बुंध करायचे राहिले. त्यास पोळ पण फुटले. खरेच? होय. येणार आहेस का? आलेच. तुम्ही पुढे व्हा, मी दूध झाकून येते. सगळे विसरून तो आगारात निघाला आणि आनंदात थबथबलेली शांतू आवराआवर करून बाहेर पडली. आग्रातली झाडे झुडपे टवटवीत होऊन पाहत होती. वाऱ्याची झुळूक सुद्धा मोठ्या खुशीने इकडे तिकडे डोलू लागली. आपले कामधाम बाजूला ठेवून सगळा गाव संगमेश्वराच्या देवळात जमला होता. जीर्णोद्धारास सुरुवात झाली होती. तेंडुलकराने आठवणीने सगळ्यांचे नारळ दिले होते. मंगलोरी नळा सकाळीच उतरून झाला होता. आता वरचे सगळे लाकडी सामान उतरणे चालू होते. गोड्या लाकडांमुळे दांडली लागली होती. पण बाकी वासे, पोटसर, खांबल्या सगळे सुस्थितीत होते. वरचे सुतार भाऊच्या हुकमाने सायाचे नि फणसाचे सामान खाली उतरवित होते. तेंडुलकर दीपमाळेस टेकून बसला होता. समोरचे सगळे मौल्यवान लाकूड सामान बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. काताचे नि काजूचे पाणी दिलेले सामान अजून भक्कम आणि टणक होते. भाऊच्या नजरेसमोर त्याचे स्वतःचे घर उभे राहिले. त्याची दक्षिणेकडील पिंजरी मोडकळीस आली होती, ती नजरेसमोर आली आणि लाकूड सामान बघता क्षणीच दणकट, डौलदार माडीच्या घराची कल्पना त्याच्या डोक्यामध्ये वळवळू लागली. दुमजली घराचा ऐवज नजरेच्या टप्प्यात होता. आता आहे तेच घर, तसेच नेमके दुसरे वर, दुसऱ्या मजल्याचे. गावात अजून तरी कुणाचे नाही, होण्याची शक्यता देखील नाही. केलेंतर कान्यान किंवा कोणकरान. त्या दोघांचा विचार मनात आला तशी त्याने मांडी बदलली. एवढे प्रचंड सामान विनासायास खाता येईल? कोणकर, कान्या खाऊ देतील? त्याचा दुमजली घराचा विचार डळमळीत झाला. हाताशी आलेली संधी जाणार. त्याने डोकं खाजवलं. काही सुचेना. तसा तो उठला आणि ओबरीतून पाठी आला. गडी माणसे पाठीमागे वासे रचून ठेवीत होती. भाऊ दिसला तशी त्यांची कुजबूज थांबली. भाऊने कोणवाशावरती काठी आपटली. वासा अजून दणकट होता. भाऊचा जीव चुकचुकला. त्या दोघांना ह्या सामानात सामील करून घेतले तर? म्हणजे सामान तिघांमध्ये विभागले जाणार. मग माडी कुठली उभी हो राहणार? भाऊ ववरीतून काठी आपटत आपटत फिरू लागला. काही सुचत नव्हते त्यास. सोन्यासारखे सगळे सामान घशाखाली उतरविण्याची संधी आली होती, पण घास गिळवत नव्हता. तो बेचैन झाला. घरचे सामान सुमान बरेच होते. गहाणवटीने पडलेल्या शेतातही खूप होते. ते वापरले तर? हा विचार त्याला बरेचदा सुचला होता, पण त्याच्याच मनाने मोडता घातला होता. घरचे वापरण्यात अक्कल हुशारी कसली? जे आपले नाही ते मिळवण्यात
आणि त्यावरती अकलेचा वापर करून हक्क सांगण्यात त्याची हयात खर्ची पडली होती. पण नेमक्या या गोष्टीत त्याला काहीतरी सुचत नव्हते. लांबून नंदी दिसला तसे त्याच्या लक्षात आले. ओसरीतील एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्याने हात जोडले. पाय सवयीने पुन्हा प्रदक्षिणा मार्गावरती फिरू लागले. त्याच्या डोळ्यात कोणकर आणि कानेचा किडा वळवळत होता. आणि तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी त्याच्या नजरेसमोर सुतारांची लखलखती हत्यारे आली. फरशीवरती उन्हे चमकत होती. कुऱ्हाड, करवत, सड्या, पातळी, पोलाद भारीतले होते, चमचमत होते. कडेची धार उन्हामुळे तीक्ष्ण भासत होती. त्याने एका गड्याला पुढे बोलावले. विष्ण्यास बोलाव जा, त्यास म्हणावे खाली ये म्हणून. तो गडी पळत पाठी गेला. शिडीच्या वरच्या पायरीवरून त्याने विष्णू सुतारास खाली बोलावले. काय रे भाऊ, ती फरशी घे आणि मघाशी जो कोणवासा काढला तिकडे चल. विष्णूच्या काही ध्यानात आले नाही, पण निमूट फरशी उचलून तो पाठी निघाला. फोडतो. हा भाऊ, अरे ह्या सागांचा लाकूड ता फोडायचा? होय, काय करायचे तरी ठेवून, त्यास कोण मालक होणारे? आम्ही नेऊ. काय याडबीड नाही ना रे लागले? अरे निर्वंशाच्या घराण्यातून ते लाकूड आले. घराचा काय सत्यानाश तर करून घ्यायचा नाही ना रे तुला? विष्णू गप्प बसला आणि चुकचुकत घाव घातला. फरशी सटकली. त्याचा हात झिणझिणला. पुन्हा त्याने नेटाने घाव घातला. मग मात्र बारीकशी चीर पडली. पुढल्या प्रत्येक घावासरशी सोन्यासारख्या लाकडाने सुटे सुटे ढपले झाले. भाऊने त्याला थांबवले. चहा करा तुम्ही त्याच्यावर, वापरा जळणास ती लाकडे. काम करणारा सगळा गाव तिथे एकत्र झाला. चांगला वासा फोडलेला बघून पांडबा पुढे झाला. भाऊच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला, ह्या काय आरंभलायस तू? तूच कशास ह्या पंचायती? भावड्या, सोन्या साऱ्या लाकडाचे इध्वंस तू का करतोस हे गावास नको काय? एव्हाना कोणकराने ववरीत पाऊल ठेवले होते. दारवेचा काळा गूळ त्याने गड्याबरोबर गळीत पाठवून दिला. काहीतरी गडबड चाललेली दिसली म्हणून तो आतमध्ये शिरला. पांडबा तंतनतच होता. भाऊने त्याला शांतपणे थांबवले. पांडबा आणि सगळ्या गाववाल्यांनो, हे जे देऊळ आपण पुन्हा बांधणार ते का हे तुम्हाला माहीतच आहे. एका निर्वंशी चौथाऱ्याच्या मालकाने त्यास हात लावला. त्याच्या आठवणातले लाकूड त्यास वापरले गेले होते. ते गावास बाधत होते, हे तुम्हास माहिती आहे. परवा भक्तानेच तुम्हास काय काय गोष्टीची प्रचिती समक्ष दिले, तेव्हा अशा अवस्थेत देऊळ पुन्हा तुम्ही आम्ही बांधणेच योग्य आहे. राहता राहिला या निर्वंशी घराण्यातल्या सामानाचा प्रश्न. तुम्हास मी विचारतो, आपण कधी प्रेतावरचे कापड अंगावरती वापरावयास घेतो? काय तरी काय ह्या. ते जसे जाऊन तसे निर्वंशाच्या घराण्यातले हे लाकूड सामान जाऊन टाकूया. मी शास्त्रार्थ विचारून आलोय. हे लाकूड वापरायचे नाही, पण जाळायला हरकत नाही असे शास्त्र सांगते. म्हणून वरचे सगळे लाकूड जाळून टाका. आणि तुम्हास धीर होत नसेल तर ते मी जाळतो. मला गावची काळजी आहे. एवढेच नव्हे तर लाकूड मी जाळले म्हणून जाळायच्याही आधी 100 रुपया देवाला देऊन माफी मागतो. चालेल ना हो? आहे का मान्य तुम्हास? शेवटी गाव जगला तर देव जगेल. देव जगला तर तुम्ही आम्ही जगू. बरोबर ना रे कोणकर? काय म्हणतोय मी? आणिक एक, हे सगळे लाकूड माझ्या घराच्या खालच्या बाजूस जळाऊ लाकडांची खोपी आहे त्यात नेऊन टाका. मी गावकीच नाही पण देवळाच्या जीर्णोद्धारास आणिक 50 रुपये देईन. पण गावावरचे हे सगळे अरिष्ट एकदा दूर होऊ दे. ह्या बिनतोड युक्तिवादामुळे सगळेच प्रभावित झाले. चाणाक्ष कोणकराच्या हे त्याचे कारस्थान लक्षात आले. पण आता बोलण्यासारखे काही राहिलेच नव्हते. भाऊने सगळ्यांना यथास्थित गुंडाळून ठेवले होते. पांडबाही न कळत मान हलवत होता. होकारार्थी. निर्वंशी घराण्यातले सामान गावाला त्रास न होता परस्पर दुसरीकडे जाते म्हणून गाव समाधानी झाला आणि भाऊच्या डोळ्यांसमोर माडीचे घर नाचू लागले.